गुड आफ्टरनून एव्हरीवन. वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल. आज मी बनवणार आहे लहानांपासून मोठ्यांना आवडणारी आलू मटरची भाजी. भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात खडे मसाले टाकायचे आहे, ते म्हणजे दालचिनी आणि तेजपत्ता. त्यानंतर यात आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे. हे मिश्रण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे. कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला गेला की भाजीला चवही खूप छान येते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी कांद्याला छान भाजून घेते आहे. इथे आपल्याला कांद्याला छान ब्राऊन होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजून झाला की त्यात आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसूणच्या पेस्टला पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याच्यातला कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत. त्यानंतर यात मी एक टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटोला मी मिक्सर जारमध्ये छान त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. टोमॅटोला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्ही इथे बघू शकता मी टोमॅटोला छान भाजून घेते आहे. त्यानंतर इथे मी हिरवे मटार यूज करणार आहे. माझ्याकडे जे मटार आहे ते ताजे मटार आहे, फ्रोझन मटार नाही आहे. ताजे मटार आहे त्यामुळे मला ते आधी शिजवावे लागतील, त्यामुळे मी मटार टाकते आहे आणि छान मिक्स करून घेते आहे. त्यानंतर यात मी एक अर्धा बटाटा बॉईल करून त्याला कुस्करून टाकते आहे, ज्याच्यामुळे भाजीला दाटसरपणा ह्या खूप छान येतो. बटाटा आणि कुस्करलेला बटाटा आणि मटरला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मटरला शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. मसाला भाजत असताना जर तुम्हाला असं वाटलं की मसाला खाली लागतोय, तर आपल्याला त्यात थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाला हा तळायला लागणार नाही. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मटार शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मटार हे 50% शिजलेले आहे. त्यानंतर यात आपण आपले मसाले टाकूया. मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद. त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट. लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर धने पावडर आणि काळा मसाला. त्यानंतर आपल्या मसाल्यांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मटार आणि जे कुस्करलेला बटाटा आहे त्यामध्ये मसाला छान मिक्स झाला पाहिजे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ टाकल्यावर पण मिश्रण एकदा अजून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मटार थोडे शिजायचे आहे, त्यामुळे त्यांना 5 मिनिटासाठी अजून शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आपण मसाला एकदा छान मिक्स करून घेऊया आणि यात आपल्याला टाकायचे आहे उकडलेले बटाटे, ज्याला मी क्यूब्समध्ये कापून घेतलेला आहे. बटाटे टाकल्यावर आपल्याला अगेन बटाट्यामध्ये मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळे बटाटे छान कोट झाले पाहिजे. त्यानंतर मला ही रस्सा भाजी बनवायची आहे, तर मी यात गरम उकळलेलं पाणी टाकणार आहे. इथे तुम्ही बघू शकता बटाटे छान मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहे. आता मी इथे गरम पाणी टाकणार आहे. पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता. जर तुम्हाला एकदम पातळ भाजी हवी असेल तर जास्त पाणी टाका आणि रसरशीत भाजी हवी असेल तर थोडं कमी पाणी टाका. इथे मी पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते आहे. इथे बघा मी 3 वेळा थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि रस्सा हा ॲडजस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवून याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली आलू मटरची भाजी ही रेडी आहे. त्याला छान तेल सुटलेलं आहे, मटार पण छान शिजलेले आहे आणि भाजी एकदम टेम्पटिंग दिसते आहे. त्यानंतर यात लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे कोथिंबीर टाकायचं, त्याला मिक्स करायचं आणि अशा प्रकारे आपली आलू मटरची भाजी ही रेडी आहे. त्यानंतर आपण याला सर्व करू शकतो पराठ्यांसोबत किंवा वाफवलेल्या भातासोबत. अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ते, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.